कोरोना काळात आपल्या कार्यकर्तृत्वानं राज्याचं कुटुंब प्रमुख अशी ज्यांची ओळख बनली असं बहुआयामी सुसंस्कृत आणि प्रेमळ नेतृत्व म्हणजेच राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे. मराठी साहित्य, कला, मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्राला ठाकरे कुटुंबाची भक्कम साथ राहिलेली आहे. आणि पुस्तकांविषयीचं उद्धव साहेबांचं प्रेम हे आपण सगळेजण जाणतोच. आवर्जून वेळ काढून अवघ्या काही दिवसात एखादं पुस्तक ते अगदी सहज वाचून काढतात. आजच्या या प्रकाशन सोहळ्याला सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. तर आता मी उद्धव साहेबांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय पवार साहेब, माझे मित्र नाना, एडतकर साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत आणि आजचा कार्यक्रम हा ज्यांच्यासाठी आहे किंवा ज्यांच्या विचाराच्या अनावरणासाठी आहे ते राहुल गडपाले आणि उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो. आत्ता माझं नाव घेताना माझं जे वर्णन केलं की अवघ्या काही वेळात पुस्तकाचा फडशा पाडतो, म्हणजे याचा अर्थ मी तुमचं पुस्तक वाचलं असं त्यांना सुचवायचं. मला पूर्ण मी काय वाचू शकलेलं नाही, पण चालले जरूर. आणि राहुलजी, खरंच आहे की तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं, कारण आत्तापर्यंत आपण सगळा अंधार पसरलाय, आपलं काय होणार ही एक मनामध्ये भीती बाळगणारी लोक जी आहेत त्या सगळ्यांना मला सांगायचं की अंधार जरी पसरला असला तरी देखील वणवा जो भडकतो त्याला एक ठिणगी पुरेशी असते. एक ठिणगी असते की जी वणवा भडकवू शकते, एक ठिणगी. आणि त्या ठिणगीचं काम तुम्ही करता आहात. बाकी एडतकर साहेब तर वणव्यासारखे चाललेले आहेत, म्हणजे विचारानेच पेटून आलेले आहेत. आणि हे खरंच आहे की आता सध्या जे काय चाललेलं आहे, आपण वर्णन फार गोड करतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ जो सत्ताधाऱ्यांच्या वाळवीने पोखरून टाकलेला आहे, अक्षरशः त्या स्तंभाला वाळवीच लागलेली आहे. आणि काही काही शब्द नवीन नवीन येत असतात. जसं आतापर्यंत एक हिडीस शब्द होता, हिडीस कारभार चाललेला आहे. आता मला असं वाटतं इडीस कारभार चाललेला आहे. असा कारभार कधीही झालेला नव्हता. काय इडीस कारभार आहे. म्हणजे आपण जे काही सांगतो, बरं आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांना समान एका न्यायाने वागवा. समान नागरी कायदा जो आहे त्याची सुरुवातीला कायदा सगळ्यांसाठी जो काय आहे तो तरी समान वागवा. म्हणजे आपण जे काही नाना आरोप करतो, आपण ज्या काही चौकशा लावतो किंवा लावल्या होत्या त्या सगळ्या कशा पटापट बंद करून क्लीन चिट म्हणजे क्लीन चिटर सरकार आहे, क्लीन चिट देणार. म्हणून आता दुसरा शब्द मला आठवत नाही, म्हणून क्लीन चिटर सरकार आहे. आणि आपली लोक मात्र कुठल्या तरी गोष्टी उकरून काढायच्या. जसं तुम्ही आता उल्लेख केला बघेलांचा, महादेव ॲप. भूपेश बघेल काय जाणार नाही, पण जर का तिकडे गेले भाजपात तर महादेव ॲपचं पटकन हर हर महादेव होऊन जाईल. हर हर महादेव. हे एवढं सगळं निर्लज्जपणाने चाललेलं असताना आपण गप्प कसे काय बसू शकतो. आणि राहुलजी, तुम्ही जे लिहिलेलं आहे की का परवडत नाहीत प्रबोधनकार, तर त्याच्या आधी प्रबोधनकार कसे घडले आणि ते प्रबोधनकार का झाले हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा. आणि जर का जुन्या आठवणी सांगायला लागलो तर कदाचित तुम्हाला हसायला येईल, पण जर मी आता, कारण मला अमरावतीकर बरेचसे दिसत आहेत, मी जर का असं म्हटलं की भाई और बहनों, मेरा अमरावती से बहुत पुराना रिश्ता है, अरे ह्याच्यात हसण्यासारखं काय, ह्याच्यात हसण्यासारखं काय. अरे साधं वाक्य आहे हिंदीतलं, भाई और बहनों मेरा अमरावती से बहुत पुराना रिश्ता है. कारण माझी आजी ही अमरावतीतील परतवाड्याची, म्हणजे मी उगाच फेकाफेकी करणाऱ्यातला नाही. उगाचच जातो तिकडे सगळ्यांशी कितना करीबी रिश्ता आहे. नाही बाबा, जे रिश्ते आहेत ते आहेत, जे नाहीत ते नाहीत. आणि प्रबोधनकार जे घडले ते मला आजोबा म्हणून त्यांच्या सगळ्या आयुष्यातल्या घटना ते मला सांगत होते, म्हणजे आम्हाला नातवंडांना.
काय काय घडलं. मला आजोबांनी कधी राजा राणीची गोष्ट कधीच सांगितली नाही, पण त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मग लक्षात येतं प्रबोधनकार कसे घडले. लहानपणापासून जे काय बघत बघत ते मोठे झाले. बघतायत ना, पण माझं काय जात नाही, मग मी कशाला त्याच्यात पडू. जर का एखादा नदीचा प्रवाह वाहतो आहे, उडी मारली तर प्रवाहाबरोबर वाहत जाणारे प्रवाह पतित होणारे खूप असतात. पण अरे हा चुकीच्या दिशेने चालल्याने हा थांबवला पाहिजे प्रवाह, हा वळवला पाहिजे प्रवाह. आणि प्रबोधनकार व्हायचं असेल किंवा प्रबोधनकार जर परवडण्यायोग्य करायचे असतील तर आधी स्वतःला जसे प्रबोधनकार होते, निस्वार्थी, निस्पृह, निर्भीड, तसे असू तरच प्रबोधनकारांच्या गोष्टी करण्यात अर्थ आहे. नाहीतर हल्ली जो काही निर्लज्जाला निस्पृह कधी होता येत नाही, कधी निर्भीड होता येत नाही. तो निर्लज्जच असतो. म्हणजे दुसऱ्यांचे विचार चोरून, दुसऱ्यांचे, जसं मी सांगतो ना, आता शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरून हे आपला पक्ष चालवत आहेत. ना विचार, ना नेता, ना काही दिशा, ना काही नाही. पण तो काळ जो होता, तो काळ जर का प्रबोधनकार होते, शाहू, फुले, आंबेडकर, हे सगळेच काय पाहिजे होतं ना, हे का घडू शकलं? कारण प्रबोधनकारांना जिंकण्याची फिकीर नव्हती आणि हरण्याची भीती नव्हती. हरण्याचे काय हरणार आहे मी, आणि जिंकायचं तरी काय आहे मला. पण मला जे काय चालले ते बघू शकत नाही मी. हे बदललं पाहिजे. जे तुम्ही जो हिंदुत्वाचा त्याच्यात उल्लेख केलेला आहे, हिंदुत्व आमचं हे असं आहे की ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्याचा त्याग करणं आणि ढोंगावरती लाथ, ढोंग बोलल्या नाही हल्ली अवतरण चिन्हामध्ये काही सांगता येत नाही पटकन. तर ढोंगावरती लाथ हे प्रबोधनकारांचं ध्येय होतं की ढोंग आहे त्याला लाथ मार, मग तो कोणी असू रे. आणि म्हणून आज सुद्धा इतक्या वर्षांनी प्रबोधनकार हवेचे वाटतात पण पेलवत नाहीत. काय करायचं. छत्रपती शाहू महाराज छत्रपती होते, तरी सुद्धा त्यांनी तो एक जो काय वसा घेतला, वारसा, आणि तो चालवला, जो अजूनही आपल्याला वंदनीय वाटतो. आंबेडकरांना काय जिंकायचं होतं. महात्मा फुले, त्यांनी काय महात्मा पदवी सरकारकडे मागितली होती, मला महात्मा बनवा. नाही, पण केलं, काम होत गेलं, घडत गेलं आणि लोक ऐकत गेली, लोक ऐकत होती. मग आत्ताचा जो जमाना आहे, आधी आता ते सगळं मोबाईलवरतीच आलेलं आहे. म्हणजे असं जर का म्हटलं की शब्दामध्ये एक पूर्वी जसं मी हिडीस आणि इडीस सांगितलं, जसं पूर्वी बाईलवेडा एक शब्द होता, आता मोबाईल वेडा शब्द आलेला आहे की पटकन इथलं तिथे तिथलं इथे, आणि मग त्याच्या बातम्या होतात. पत्रकारितेला सुद्धा तुम्ही जे म्हणालात ना की प्रश्न असतात, एखादं बुडतोय, आता कसं वाटतंय, अरे त्याला वाचव ना, तुझ्या समोर बुडतोय, तो वाचव त्याला, ते हातातलं दांडकं त्याच्या हातात द्या आणि खेच त्याला वरती. पण बुडताना दाखवणार हे असं नाही. मला उत्तरं पाहिजेत, पण ती कशासाठी पाहिजेत, कसली पाहिजेत, त्याच्या दिशेने आपले प्रश्न असले पाहिजेत. कारण नुसते प्रश्न हे असतातच. आणि तुम्ही जे राहुल दुसरं म्हणालात की तुम्ही बराच सगळा अभ्यास केला आणि ज्या क्षेत्रात अंतिमता रमला त्याचा अभ्यासच केला नव्हता, तसंच माझं आहे. मी सुद्धा फोटोग्राफी काय करत होतो, चित्र काढत होतो, व्यंगचित्र काढत होतो. मुख्यमंत्री कधी होईन कधीच वाटलं नव्हतं. त्याला जबाबदारी आहेत पवार साहेब. पण जे जमेल ते मी केलं. आणि अर्थात तुम्ही म्हणजे सगळी महाराष्ट्रातली जनता, तुम्ही मला स्वीकारलं. आणि आज सुद्धा कुटुंबातला मला एक जो मान मिळालेला आहे, मला असं वाटतं माझ्या आयुष्याची कमाई तीच आहे. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. शेवटी आपण विरोध कशाला करतो. पत्रकारिता म्हणून सुद्धा मला नेहमी बाळासाहेब सांगायचे, परुळेकर होते नानासाहेब, त्यांची आणि त्यांची मैत्री होती बाळासाहेबांची. आणि काही वेळेला तेव्हा आम्ही लहान होतो सगळे. पण इतर पेपर आणि सकाळमधला फरक एक होता की इतर पेपरमध्ये मथळे, बोल्ड टाईपचे मथळे असायचे आणि सकाळमध्ये मात्र छोट्या छोट्या बातम्या असायच्या. मग कोणीतरी एकाने विचारलं परुळेकर साहेबांना की अहो, आताचा जमाना बघा, तुम्ही तुमची पत्रकारिता घ्यायचं चालली, बाकीचे बघा कसं स्टॉलवरती ठसठशीत दिसतात, आपण सुद्धा बोल्ड हेडलाईन्स दिल्या पाहिजेत. म्हणजे काय त्याला म्हणतात, ब्रेकिंग न्यूज नाही, आवाज तसा येतो, तो तसाच वाटतो तो. तर बोल्ड याच्यात ठसठशीत देऊया. तेवढे नाही, ह्या पेपरमधला आपण हे वृत्तपत्र हे वाचकांसाठी चालवतो आहोत आणि यातल्या प्रत्येक कॉलम सेंटीमीटरवरती वाचकाचा हक्क आहे. त्याला जास्तीत जास्त देणं, बातम्या देणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आहे. आणि बातमीमध्ये
आता ह्या काही गोष्टी ऐकून ऐकून आपण विसरून गेलो. बातमी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये बातसुद्धा असायला नाही पाहिजे आणि मीपणा नसायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे काय लिहायचं आहे ते तुम्ही दुसऱ्याशी अग्रलेख लिहा, त्याच्यावरती जरूर लिहा. आणि टीका करताना सुद्धा नाना तुम्ही म्हणाला की बरोबर आहे, तुम्ही टीका जरूर करा, आमचं काही चुकलं जरूर टीका करा, पण टीका करणं आणि ओरबाडणं ह्याच्यामध्ये फरक आहे. ओरबाडून नुसतं रक्तबंबाळ करायचं आणि एखादं काम करायला पुढे चाललं असेल पण त्याला ओरबाडून असा रक्तबंबाळ करायचा की त्याच्याकडनं काहीच होणार नाही. तो जर का पुढे चालला असेल तर त्याला सांगितलं पाहिजे तू जातोयस पुढे चांगलं, पण तुझं पाऊल थोडं वाकडं पडते, तुझं पाऊल वाकडं पडते, ते सरळ कर, मग तू सरळ नीट जाशील. आज गरज ही आहे. आणि आपला सुद्धा लढा जो आहे, आम्ही एकत्र आलो, मी आणि शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी तर आहेच सोबत. शिवसेना काँग्रेस सोबत गेली म्हणजे शिवसेनेची काँग्रेस झाली. 30 वर्ष भाजप सोबत राहून आमचा भाजपा नाही झाला तर काँग्रेस कशी होईल? झाली का आमची शिवसेनेची भाजपा झाली का? नाही झाली. आणि मी नेहमी सांगतो, शिवसेनेने भाजपाला सोडले, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. हिंदुत्वाचं पेटंट भाजपने घेतलेलं नाही. आणि भाजप जे हिंदुत्व म्हणते ते हिंदुत्व मला मान्य नाही. भाजपचं हिंदुत्व मला मान्य नाही. कारण माणसाला माणसासारखं जगू देणं हे हिंदुत्व आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देणं हे हिंदुत्व आहे. आणि म्हणून हे जे काही प्रश्न करायचे, तुम्ही माझी मुलाखत नाही घेत, पण काही तुम्ही जे उपस्थित केले त्याची उत्तर मी देऊन टाकतो. सगळ्याची नाही, एकाच देतो. की हिंदुत्व हे केवळ जे आम्ही सांगतो ना, आता काही जण म्हणतात की तुम्ही प्रबोधनकारांचं हिंदुत्व मांडता. नाही, प्रबोधनकारांचं हिंदुत्व, माझ्या वडिलांचं हिंदुत्व आणि माझं आणि आदित्यचं हे एकच आहे. ह्याच्यात कुठेही फरक कानामात्रेचा झालेला नाही. कारण मला देवळात घंटा बडवणारं हिंदू नको हे मूळ वाक्य माझं नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. आम्हाला शेंडी जानवाचं हिंदुत्व मान्य नाही हे माझं वाक्य नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. आणि हे जे काय बाळकडू जे त्यांना मिळालं ते प्रबोधनकारांकडनं, आणि प्रबोधनकारांना मिळालं ते त्यांच्या वाडवडिलांपासून मिळालं. म्हणजे आज जसं एक करोना काळामध्ये मी काय काम केलं, काय नाही, मला जे करता येणं शक्य होतं ते मी केलं. पण प्रबोधनकारांचे जे वडील होते, सीताराम, त्यांच्याबद्दल आणखीन किती जणांना माहिती आहे? माझ्या आजोबांबद्दल माहिती आहे, पण आजोबांच्या वडिलांबद्दल किती जणांना माहिती आहे? जशी ही करोनाची साथ आली तशी त्यावेळेला प्लेगची साथ आलेली. आणि प्लेगची साथ एवढी भयानक होती, म्हणजे असं तो लागला की गेला असंच म्हणायचे सगळे. आणि आत्ता जशी परिस्थिती होती, म्हणजे मला आठवते की करोनाची सुरुवात झाली आणि लॉकडाऊन जेव्हा जाहीर केला होता मोदीजींनी आणि सगळा हाहाकार माजला, लोक रस्त्यावरती उतरले. मग मी त्यांना फोन केला की म्हटलं प्रधानमंत्रीजी असा प्रॉब्लेम आहे, मला ज्या काही आवश्यक सेवा आहेत त्या सुरू ठेवाव्याच लागतील आणि तसं मी आत्ता फेसबुक लाईव्हवरून जाहीर करतोय. तो लेणे अवश्य कर, पण एक लक्षात घे, तिकडे जिकडे आता करोना घुसलाय, म्हणजे कुठे कुठे आला होता फ्रान्स, इटली बिटली, इकडे रस्त्यावरती प्रेतं वाहून न्यायला लोक नाही आहेत. आणि तशीच परिस्थिती त्या काळामध्ये पनवेलसारख्या गावामध्ये प्लेगनी जे लोक निधन पावत होते त्यांची शवं वाहून नेण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं. तेव्हा माझ्या आजोबांचे वडील पुढे आले, त्यांची मित्रमंडळी पुढे आले आणि ते करता 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 त्यांनाही प्लेग झाला आणि त्याच्यात ते गेले. म्हणजे हा आमचा घराणेशाहीचा वारसा आहे, हा आमचा वारसा आहे. मी दसऱ्याच्या सभेत थोडंसं जे बोललो की घराणेशाहीबद्दल जे काय बोललं जातं, जरूर बोला. एडतकर साहेब, तुम्ही अत्यंत स्पष्ट, म्हणजे आमच्या भाषेतच तुम्ही बोललात, कोण देश सांभाळतोय. आणि माझं तेच म्हणणं आहे की आहे, मी घराणेशाहीतला आहेच ना, तर मी काय करू शकतो? नशीब तरी अजून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे नाव त्याला नाही दिलं. नाही, सांगता येत नाही. कारण एक दिवस असं होईल की आजपासून तुझं नाव हे आणि त्याचं नाव उद्धव ठाकरे. नाही, कोणालाही कोणाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही, वडील बदलण्याचा अधिकार नाही, अजिबात नाही. आणि निवडणूक आयोगाला तर नाहीच नाही. निवडणूक आयोग चिन्ह इकडचं तिकडे देऊ शकतो, पण माझ्या पक्षाचं नाव कोणाला दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. तो आम्ही मानणार नाही, अजिबात मानणार नाही. पण घराणेशाहीबद्दल बोलताना शेवटी तुमच्या समोर आहोत. तुम्ही स्वीकारलं तर मी आहे, नाही म्हटलं तर मी नाही. तुम्ही जर का सांगितलं जा घरी बस, आज कोणीतरी म्हणाले की ज्यांना घरी बसून काम करायची सवय होती वगैरे वगैरे, अरे खाल्ल्या घरच्या वारशामधून जाऊ दे, त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे. पण अशा लोकांनी आम्हाला शिकू नये. पण चंद्रचूड साहेबांच्या बद्दल जे मी बोललो की त्यांचे वडील सरन्यायाधीश होते, ते सरन्यायाधीश आहेत, त्यांचा पुत्र हे वकील आहेत, हे त्यांच्या कर्तृत्वाने आहेत, पण एक घराण्याची परंपरा असते. आणि ज्या वेळेला काल परवाकडे चंद्रचूड साहेब बोलले की 2 व्यवस्था आहेत आपल्याकडे, आम्ही म्हणजे ते न्याय व्यवस्था ही तशी जनतेला थेट बांधील नाही, कारण आम्ही तुमच्यातून निवडून येत नाही.
आम्ही दिलेला निर्णय विधिमंडळ नाकारू शकत नाही. जर तुम्हाला तो चुकीचा वाटला तर तुम्ही तिकडे कायदा बदला. तुम्ही कायदा बदला, तो अधिकार तुम्हाला आहे. पण कायदा न बदलता निर्णय मानला नाही असं होऊ शकत नाही. आणि आम्ही जनतेला बांधील नाही हे एखादी व्यक्ती अशीच बोलू शकते जी स्वतः निस्पृह आहे किंवा निस्वार्थी आहे. पण निवडून आलेल्यांकडनं माझी कारकीर्द संपल्यानंतर मला जर का राज्यपाल व्हायचं असेल, मला जर का राज्यसभेचा खासदार व्हायचं असेल तर ही अपेक्षा करताच येणार नाही. पण सुदैवाने आज तरी सर्वोच्च न्यायालय एका न्यायाने चालले, हा एक शेवटचा आशेचा किरण मला तिकडे दिसतोय. म्हणजे चंद्रचूड जरी असले तरी सुद्धा या हुकुमशाले ते चूड लावतील ही मला खात्री आहे, ही मला खात्री वाटते. असो, बाकी मोठं भाषण करत गेलं तर बरेच मुद्दे असे काय काय आहेत, त्याच्यामध्ये नंतर कधीतरी आपण बोलूच. पण राहुलजी, तुमची परंपरा, तुम्ही जी काय सगळी बैठक तुम्ही बोलत ना, बैठक, हल्ली बैठका असतात, पण पत्रकाराला मूळ बाकीच्या बैठकांपेक्षा वैचारिक बैठक महत्त्वाची असते. आणि ती वैचारिक बैठक ही तुमची फार चांगली आहे. आणि त्या बैठकीमुळेच लोक तुम्ही उभी करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ती जी बैठक तुमच्याकडे आहे, विचाराची बैठक, त्या बैठकीमुळेच तुम्ही लोकांना उभं करू शकता. आणि तसं तुम्ही ते कराल अशी मला खात्री आहे. तुम्हाला भावी काळासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.